नमस्कार मंडळी, शुभरात्री. रात्रीचे 8 वाजलेत. कशा सर्व माहीत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर मी आहे आता नालासोपारामध्ये. संध्याकाळीच आपण नालासोपारामध्ये आलो नेत्रावती एक्सप्रेसने. आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि मी आता निघालो आहे बोरिवलीला. गोराईला जायचं आपल्याला. तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी म्हणत होतो की मुंबईला मी कोणाच्या तरी लग्नाला आलो आहे. तर रोहितचं लग्न आहे, नुस्ताफिर रोहित. तर उद्या लग्न आहे. आज हळदीसाठी आहे ना, ताई, मयुरी, अवनी सर्वजण पोचलेत. मला ॲक्च्युली गाडीला उशीर झाल्यामुळं मग आता 8 वाजता आपण निघतो आहे. लवकरात लवकर हळदीसाठी जाऊया. तर चला म्हणजे निघूया पटापट नालासोपारा ते बोरिवली. चला, तसा बराच उशीर झाला आहे आणि पब्लिक निघाला घरी. तर मी आता फ्रेश होऊन निघालो हळदीला. मी तिला विचारतो माझ्या बरं तिथे आता तो 8ला येणार आहे बघ. त्याच्या आता त्याला एकदा विचारतो मला चालू शॉर्ट तिला विचारतोय 8:30ला सांगू तुम्ही तर घेईल लावली होती. असं चोळल्यावर मजा येते आणि मतलब मी टाळतो. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर काल रोहितच्या हळदीला थोडासा उशीर झाला मला, कारण गावावरून आपण आलो तर नेत्रावती एक्सप्रेस उशीर झालेला. मग इथे पण यायला उशीर झाला. हळद वगैरे लावली, जेवण वगैरे, बिर्याणी वगैरे होती मस्त. व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं. आपण बिर्याणी खाल्ली आणि नंतर मग मी ताईकडेच आलो. रोहितचं घर आहे गोराई 1मध्ये आणि ताई पण गोराई 1लाच राहते बोरिवलीमध्ये. तर आज लग्न आहे, लग्नाला आपल्याला जायचंच आहे. तर काल रात्री ताईकडेच राहिलेलो, अवनी, मयुरी सर्वजण. तर आता सकाळ झाली, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. लग्न दुपारी 12:40 आहे. तर वेळ आहे अजून. ताईकडची सकाळ. टेरेसवरती आलो आहे जरा निवांत. पण मुंबईला ऊन तेवढंच आहे. जून महिना आहे पण ऊन भरपूर आहे. टेरेसवरती ताईने मस्त बाग फुलवलं आहे, बरंच काय काय. इथे हा कढीपत्ता आहे, हे कसलं तरी झाड आहे माहिती नाही, जास्वंद आहे. इकडे वाटतं अननस आहे. हे फुलांचं झाड आहे, लाईक फूल चांगलं येतं. हा मायाळूचा वेळ आहे. ह्याची म्हणजे वतल वगैरे मस्त होते, डाळीसारखी बनवतात. इकडे पण ही आणि ह्या दोन्ही जास्वंद आहेत. इकडे मोगरा आहे. त्याच्यानंतर इथे काहीतरी एक फुलाचं झाड आहे. इथे ही सुरपीन आहे मला वाटतं, हे औषधी वनस्पती. आणि इकडे हे कोरफड असं बगीचे. अजून इकडे काय काय नवीन झाडं लावलेत, ते अजून आले नाही आहेत. ते आले की नंतर दिसतील आपल्याला. ॲक्च्युली ताईला झाडं लावायची खूप आवड आहे. तर मग टेरेसवरती इकडे जेवढं जमतं तेवढं ती झाडं लावत असते. तर चला म्हणजे जरा सकाळचा काहीतरी आज नाश्ता वगैरे ताई बनवते, नाश्ता वगैरे करू. आणि हा पूर्ण गोराईचा भाग. इकडे पलीकडे खाडी आहे आणि इकडे हा मेन रोड जातो सरळ गोराई ब्रिजला. सकाळचे 9 वाजलेत पण ऊन बघा किती आहे, भरपूर ऊन आहे. या बाजूला इकडे ताई आहे. बऱ्याच दिवसानंतर काहीतरी ताईच्याचं खाणार आहे. तयारी केली आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये. पोहे धुवून घेतले. या बाजूला काही बाकीची तयारी. कांदा कापून घेतलाय, कढीपत्ता आहे, लिंबू, कोथिंबीर, मिरच्या. ओके.
हे हळद पावडर घेतले, साखर, मीठ अच्छा. आणि हे आपलं राई जिरं. बरं. राई जिरं जसं आवडीनुसार टाकू शकता तुम्ही. हम्म. हा थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. तेल तापलंय मस्त. हो. कढई ठेवलेली आहे मस्त बघा, तेल झालेलं आहे ना. तर कसं राई एकदम कशी फुटते बघा, कशी मस्त छान वाटतं, असा आवाज येतो चडचड. हो. तसं जिरं टाकते. राई फुटली ना की जिरं टाकायचं, म्हणजे जिरं पण मस्त असं फुलल्या जातं बघा. अच्छा. मिरच्या टाकते. एक 4-5 जणांना पोहे करते. हां साधारण आम्ही आहोत 5-6 जण आहोत. कांदा टाकून घेते. हम्म. कांद्याबरोबर आहे ना कढीपत्ता टाकते. अच्छा. कारण कढीपत्ता धुवून घेतलेला पाणी होतं ना, हो. मग फोडणीत तसा थोडा उडण्याची शक्यता असते ना, हां. म्हणून फोडणीवर टाकला नाही कढीपत्ता. वरच्या कढीपत्त्याचे काढते की नाही पानं कधी? मग काढते ना. हा ना. झालाय चांगला झालाय तो. गावचाय तो. हो ना. पावसात जोरदार येईल आता. गेल्या वर्षी आणलेला छोटूसा एकदम, हां. त्यावर्षी मोठा झालाय. हो. हे पोहे काय एक कधीही ऑप्शनल एकदम 10-15 मिनिटाचं टायमात असे पोहे झालेले असतात. एकदम पूर्ण तयारी करून केलेच ना तरी 10 मिनिटं. कांदा बघा हलकासा झालाय. आता याच्यात आहे ना साखर, मीठ आणि हळद पावडर टाकून. अच्छा. ते अंदाजाने घेतले वाटतं. हा अंदाजाने घेतले. साखर आहे ना फोडणीत टाकली ना पोहे छान लागतात. अच्छा. हो. कांदा नरम झाला एकदम मस्त असा. तर आता आपण आहे ना याच्यात पोहे टाकूया. गोडवाले आहेत ना? हा गोड होतं. पोह्यात साखर टाकलीच ना तर असं पोहे छानच लागतात, आंबट गोड जरा. आपण वरून लिंबू पण टाकणार आहोत ना. अच्छा. पोह्यांची अशी फोडणी व्यवस्थित झाली ना की पोहे छान होतात. त्याच्यात आपण लिंबू पिळून घेऊया. हे लिंबू कसं सर्व पोह्यांना लागतं जर पोह्यात टाकलं तर. ओके. आणि आपण जर असं सेपरेट घेतो तर सर्वजण खात नाही ना. लिंबूच्या बिया काढलेल्या तर एखाद दुसरी बी राहतेच ना, म्हणून मी असा हात ठेवलेला. काय 5 मिनिटात पोहे तयार झाले बघा. फोडणी दिलेच ना एक 5 मिनिटात पोहे तयार. पोह्यांना टाइम लागत नाही. कधीही हे बनवून खाणारे आणि शरीरासाठी पण चांगले. हो. हां अगदी म्हणजे भूक पण पटकन हे होते पोह्याने. पहिले आई उकळीत पोहे बनवायची, आता मशीन आले तरी पोहे बनवत नाही. त्याला कोथिंबीर टाकते. त्याला आमच्या लहानपणी चहा पोहे खूप असायचे घरी. नवीन भात. हां नवीन भाताचे चहा पोहे नेहमीच. पोहे खायला तयार. चला नाश्ता करायला सकाळचे कांदे पोहे आम्हीच करतोय आणि मयुरी फ्रेश व्हायला गेलेत आणि हा काय नाश्ता करत नाही. हे नाव काय तुझं म्हणालास? प्रयान. हां हा प्रयान आहे बाजूवाला ताईच्या इथला. तर मयुरी आणि अवनी नंतर येतील तेव्हा मग नाश्ता करतील. आता नाश्ता करून आम्हाला काय झालं लगेच मी तर पुढे जाईन, हे पाठवून येतील ना. पाठवून येणार आहेत. चला या नाश्ता करायला. गडबड आहे जरा. हां लग्नाची गडबड. रोहितचं लग्न. खास. चला नाश्त्यानंतर चहा हवीच. सोबत इकडे एडिटिंग सुरू आहे खास चढण्याची माशांची. चला चहा पिऊन घेऊ मग थोडा वेळ एडिट करू. आता 10 वाजलेत, 11 वाजेपर्यंत वगैरे निघायचं आहे. अवनीला काय कांदे पोहे पसंत नाही ना अवनी? टोस्ट का ते घोड्यावर आहे. मस्त आहे. टोस्ट भारी आहे का? मस्त आहे की चांगला आहे.
या बाजूला इकडे आहे मयुरी. चला या तयारी करा पोहे खायला. पटापट. हो. पोहे खायला या. छान झालेत. चालेल ना. हो. या बाजूला इकडे अवनीने मेहंदी काढली ना. आणि कोणी काढली? दीदीने काढली. मस्त आले ना. बघू पूर्णात दाखव. असं कसा मस्त आले रे. आवडते तुला? हां इकडून पण काढ. हो हो मस्त आहे रे. कशी वाटली अवनीची मेहंदी सांगा ना अवनी. चला मंडळी, व्हिडिओ मगाशी एडिट करत बसलेलो, नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता लग्नाला जायचं आहे थोड्या वेळामध्ये. तर ताईकडे आलो आहे. आज रोहितचं लग्न करून संध्याकाळी पण इकडे थांबू आणि मग घरी जाऊ. तर हा ओव्हरऑल मंडळी रोहितची हळद आणि ताईकडचा थोडाफार व्हिडिओ होता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, खास रोहितच्या लग्नामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.